उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक पार पडणार. एनडीएकडून सीपी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी निवडणुकीच्या रिंगणामध्ये सकाळी 10 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार. एनडीएकडून आजच्या मतदानासाठी मॅन टू मॅन मार्किंग. निवडणुकीसाठी प्रत्येक मत महत्वाचं, त्यामुळे प्रत्येक खासदाराची गणना करूनच मतदान. भाजपाकडून ब्रेकफास्ट डिप्लोमसीचं आयोजन. सकाळी खासदारांना कॅबिनेट मंत्र्यांसोबत नाश्त्याचं निमंत्रण. महाराष्ट्राच्या खासदारांची जबाबदारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एनडीएकडे बहुमतापेक्षा अधिकचं संख्याबळ. निवडणुकीमध्ये राज्यसभा लोकसभेचे 782 मतदार. एनडीएकडे 422 खासदारांचं संख्याबळ, बहुमतापेक्षा 31चं संख्याबळ अधिक. इंडिया आघाडीकडे एकूण 312 खासदारांचं संख्याबळ. जिंकण्यासाठी 391 मत गरजेचं. बहुमतासाठीच्या इंडिया आघाडीला 79 खासदारांची गरज. व्हीप नसल्यानं क्रॉस व्होटिंगची शक्यता. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर महत्वाची जबाबदारी. आजच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचे उमेदवार प्रतिनिधी श्रीकांत शिंदे तर संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू, मंत्री राममोहन नायडू यांच्यावर सुद्धा जबाबदारी. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये 2 पक्ष सहभागी होणार नाहीत. बिजू जनता दल आणि तेलंगणातील बीआरएस पक्ष सहभागी होणार नाही. बिजू जनता दलाचे 7 खासदार, बीआरएसचे 4 खासदार. भाजपानं प्रत्येक निवडणुकीमध्ये यंत्रणांचा गैरवापर केला. धमकावणं, प्रलोभन दाखवणं भाजपला यावेळेला शक्य होणार नाही. संजय राऊतांचा आरोप. पंतप्रधान मोदी यांचं एनडीए खासदारांना संबोधन. जीएसटी सुधारणांवर मोदींचं भाषण. नवरात्रापासून दिवाळीपर्यंत खासदारांनी स्वदेशी मेळावा आयोजित करावा, पंतप्रधानांच्या सूचना. चूक झाल्यास सुधारित जीआर काढावा लागेल असं मुंबईमध्ये स्पष्ट केलंय. मात्र आरक्षण न दिल्यास मुंबईला जाणाऱ्या भाजीपाल्यासह सगळं बंद करू, जरांगेंचा इशारा. मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात छगन भुजबळ आज कोर्टात जाण्याची शक्यता. सध्या गावागावात आंदोलन होत आहे. आता अख्खा ओबीसी समाज आंदोलनामध्ये उतरेल, भुजबळांचा इशारा. मराठा समाजाबाबत शासनानं घेतलेल्या निर्णयाला आमचा विरोध. शासनाच्या निर्णयामुळे ओबीसींचं नुकसान. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांनी ट्विट करत भूमिका मांडली. मराठा आरक्षणाचा जीआर काढण्यापूर्वी भुजबळांशी चर्चा केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. 17 सप्टेंबरपर्यंत हैदराबाद गॅझेटच्या नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला चालू करा, अन्यथा दसरा मेळाव्यामध्ये सरकारविरोधी भूमिका जाहीर करणार, जरांगेंचा इशारा. जरांगेंनी महाराष्ट्र विकत घेतलाय का? सगळं राज्य त्यांचंच, आम्ही काय करायचं ते बघू, छगन भुजबळ जरांगेंवर पलटवार. येवलावाल्याचं ऐकून आमच्या जीआरमध्ये शब्दामध्ये फेरफार करायचा नाही. फेरफार केल्यास आम्हीही 1994च्या जीआरला कोर्टामध्ये चॅलेंज करू, जरांगे आक्रमक. 1994ला आमचं 16% आरक्षण तुम्हाला दिलं, ते आम्हाला द्या, जरांगेंचा हल्लाबोल. जीआरमुळे ओबीसींचं नुकसान होतंय. भुजबळांच्या भूमिकेशी आम्ही सहमत. सरकार ओबीसींच्या मुळावर उठलंय हे स्पष्ट झालं. सरकारकडून दोन्ही समाजाला खेळवण्याचा प्रकार, विजय वडेट्टीवारांची टीका. जीआरबाबत संबंधित विभागाच्या सचिवांसोबत उद्या बैठक. काहींकडून दिशाभूल. जीआरमुळे ओबीसी समाजाचं काहीही नुकसान नाही. वडेट्टीवारांसोबत जीआरबाबत चर्चेला तयार, बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया. तायवाडे काय बोलतात वडेट्टीवारांनी समजून घ्यावं. ओबीसींच्या ताटातील आरक्षण दुसऱ्यांना जाणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट. सरकारने काढलेल्या जीआर विरोधात न्यायालयीन लढाई लढणार. भुजबळांची लढाई वेगळी नाही, लवकरच त्यांच्याशी चर्चा करू. ओबीसी बैठकीनंतर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. आमच्या ताटामधलं काढून कुणाला आरक्षण नको, ओबीसींची भूमिका. गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रामध्ये सर्व मराठा ओबीसीत, हा त्यांच्यावर अन्याय आहे ना? पण आमच्या सरकारनं निर्णय घेतला, अन्याय झाला असं म्हणू शकत नाही. गुलाबराव पाटलांच्या विधानामुळे संभ्रम निर्माण. ओबीसींच्या स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमितीची 10 सप्टेंबरला बैठक. अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयामध्ये 11 वाजता बैठक होणार. सर्व 8 सदस्य मंत्री उपस्थित राहणार. गाववाड्यामध्ये ओबीसी समाजातून सरपंच नगरसेवक होऊ नये हे जरांगेंचं धोरण, त्यामुळे जरांगेंना ओबीसीमधूनच आरक्षण हवंय, लक्ष्मण हाकेंचा आरोप. बीडच्या भोगलेवाडीमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा संपन्न. ओबीसीमध्ये घुसखोरी करणारा जीआर काढणाऱ्या सरकारच्या विरोधात लढायचंय, नवनाथ वाघमारे यांचा ओबीसी बांधवांना आवाहन. मराठा समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नवनाथ वाघमारेला जिथे दिसेल तिथे त्याच्या तोंडाला काळं फासू, मराठा समन्वयक गंगाधर काळकुटेंचा इशारा. जरांगेंच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यावरून गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित आणि हाकेंमध्ये जुंपली. विजयसिंह पंडितांकडून हाकेंचा श्वान असा उल्लेख, तर हाकेंची पंडितांवर जहरी टीका. लक्ष्मण हाके देशी दारूचे ब्रँड अँबॅसेडर, सूरज चव्हाणांची टीका. दादांवरील टीकेशिवाय प्रसिद्धी मिळत नाही, ही हाकेला माहिती आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सरचिटणीस सूरज चव्हाणांची टीका.
मणी देऊन हाकेला बोलावतोय त्याचा धनी, चव्हाणांचा हल्लाबोल. अजित पवारांवर असभ्य भाषेमध्ये बोलणाऱ्या लक्ष्मण हाकेंचे संस्कार दिसतात. हे चपटी ब्रँडचे अँबॅसेडर आहेत का? राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचा खोचक सवाल. GR निघाला म्हणजे मराठा आरक्षणात निघाले. आरक्षणामध्ये मागे पुढे झालं तर महाराष्ट्र बंद करू. एकाही मंत्र्याला गावामध्ये फिरू देणार नाही. अंतरवाली सराठीमधून मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा. हैदराबाद गॅझेटवर प्रमाणपत्र मिळत नाही. जरांगेंच्या डोक्यामध्ये जात घुसलीये. गुणरत्न सदावर्ते यांची मनोज जरांगेंवर गाण्यामधून टीका. रस्ते अडवण्याचा अधिकार तुझ्या बापाला नाही, अशी टीका. सरकार म्हटलं होतं की आम्ही जे टिकेल ते देऊ, पण त्याचं काय झालं? वडेट्टीवारांचा जरांगेंवर हल्लाबोल. तर सरकारकडून समाजामध्ये भांडणं लावून दिली जात आहेत असाही आरोप. GR काढताना सरकारची बुद्धी आणि डोकं ठिकाणावर नव्हतं, असंही वक्तव्य. राधाकृष्ण विखे पाटलांनी मराठा आरक्षण उपसमितीवरून पायउतार व्हावं. वकील गुणरत्न सदावर्ते यांची मागणी. धनंजय मुंडेंना वेगळा न्याय आणि विखेंना वेगळा न्याय का? सदावर्तेंचा सवाल. मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या हैदराबाद GR वरून विखे पाटील आणि लक्ष्मण हाकेंमध्ये जुंपली. काही जण अपघातानं पुढारी झाले आहेत. विखे पाटलांची टीका. तर प्रत्युत्तर देताना हाकेंकडून विखेंच्या व्यंगावरून टीका. हैदराबाद गॅझेटनुसार ST प्रवर्गामध्ये समावेश करण्याची बंजारा समाजाची मागणी. राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडितांचा मागणीला पाठिंबा. हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न मांडणार असल्याचं पंडितांकडून जाहीर. मुंबईतील IMC इथे बंजारा समाजाची बैठक पार पडली. बैठकीला मंत्री संजय राठोड यांच्यासह बंजारा समाजाच्या नेत्यांची उपस्थिती. श्री क्षेत्र नारायणगडावरील मनोज जरांगे पाटील यांची TV9च्या प्रेक्षकांसाठी खास ड्रोन दृश्य. जरांगेंनी नारायणगडावर जाऊन संत नारायण महाराजांचं घेतलं दर्शन. जरांगेंनी गडावरूनच केली नारायणगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची घोषणा. बीडच्या नारायणगडावरील दसरा मेळाव्याचं बॅनर सोशल मीडियावर व्हायरल. नारायणगडावर मनोज जरांगे आणि गडाचे महंत शिवाजी महाराज यांचं भाषण होणार. मराठा आंदोलकांवरील प्रलंबित खटले मागे घेण्याची कार्यवाही संथ गतीनं 2 वर्षांमध्ये दाखल. 826 पैकी 86 गुन्हे घेतले माघारी. शासकीय मालमत्तेचं नुकसान आणि पोलिसांवर हल्ल्याचे आहेत गुन्हे. मराठी पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री फडणवीसांचा फिनिक्स पुरस्कारानं सन्मान. काहींना वाटलं माझी राख होतीये, इतक्यात मी भरारी घेतली. फिनिक्स शब्दावरून फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नेत्यांची मातोश्री निवासस्थानी मोर्चे बांधणी. बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अमीन पटेल या काँग्रेस नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. तर काँग्रेस नेत्यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचीही घेतली भेट. विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा. कोल्हापुरातले देवाभाऊंचे फ्लेक्सवर कोणाचे इनाम नाही, तर अशा प्रकारची जाहिरात गुंड देतात. भाजप निनावी फंड गोळा करणारी टोळी. राऊतांची टीका. फडणवीसांबाबत 1 नाही 1000 जाहिराती येतील. प्रेमापोटी एखाद्यानं जाहिरात दिल्यास विरोधकांना पोटदुखी का? देवाभाऊंच्या फ्लेक्सवरून बावनकुळेंची विरोधकांवर टीका. आरोप सिद्ध करा नाहीतर राजकीय संन्यास घ्या. चंद्रशेखर बावनकुळेंचं रोहित पवारांना आव्हान. बावनकुळेंनी 90 कोटींचा दंड माफ केल्याचा रोहित पवारांचा आरोप. सोलापूरमधील कुर्डू गावातील आणखीन एक व्हिडिओ समोर. व्हिडिओमध्ये ग्रामस्थ तहसीलदारांच्या अंगावर धावून जात असल्याचं उघड. अजित पवारांनी महिला अधिकाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी प्रवक्त्याची भूमिका चुकीची. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची अमोल मिटकरी आणि उमेश पाटलांना तंबी. सिडकोच्या भूखंड विक्रीवरून गणेश नाईक आक्रमक झालेत. नवी मुंबई मनपाचे भूखंड सिडकोनं विकल्याचा गणेश नाईकांचा आरोप. भूखंड विक्रीसाठी CC देणारा अधिकारी नवी मुंबई शहराचा वैरी आहे. नाव न घेता गणेश नाईकांचा शिंदेच्या शिवसेनेवर निशाणा. शिवसेनेचा उमेदवार जाहीर झाला की त्याच्या मागे उभे राहा. महायुतीचा झेंडा संभाजीनगर पालिकेवर फडकवणारच. संभाजीनगरमधील कार्यक्रमात एकनाथ शिंदेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. निवडणूक मतदार यादीचा अभ्यास करा. आपल्या हक्काचे मतदार आहेत की नाही ते पहा. एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना. एक अॅप विकसित केला असून त्याद्वारे बोगस मतदारांची माहिती मिळेल. शिंदेंची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांनी ताण घेऊ नये. एकनाथ शिंदेंचं विधान. महायुती म्हणूनच आपल्याला पुढे जायचंय. युतीबाबतचा निर्णय योग्य वेळी घेऊच. शिंदेंची प्रतिक्रिया. ठाकरे मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षांमध्ये 2.5 कोटी निधी दिला. मी कधीही शिवसेना राष्ट्रवादी असा भेद केला नाही. निधी वाटपाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. शिवसेना या 4 अक्षरांमुळे आपल्याला सन्मान. निवडणुकीमध्ये बरेच पक्ष प्रवेश होतील, त्याला अडथळा समजू नका. एकनाथ शिंदेंकडून कार्यकर्त्यांना सूचना. भाजप आणि राष्ट्रवादी आमदारांच्या यशामध्ये शिंदेंचा वाटा. राष्ट्रवादीचे आमदार सुद्धा शिंदेंमुळे निवडून आलेत. संजय शिरसाट यांचा मोठा दावा. लाचारीपासून वाचून शिंदेंनी आम्हाला स्वाभिमानाच्या पंक्तीमध्ये बसवलं. शिरसाट यांची प्रतिक्रिया. वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील सर्व जागा निवडून आणू. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार रमेश बोरणारेंकडून विश्वास व्यक्त. शिंदेंनी सांगितलं विहिरीमध्ये उडी टाक म्हणाला तर उडी टाकेन. रमेश बोरणारेंचं विधान.
माझ्या कन्नड सोयगाव तालुक्याला जास्तीत जास्त निधी द्या, शिवसेना आमदार संजना जाधवांची मागणी. लाडक्या बहिणीप्रमाणे आपल्या लाडक्या बहिणीला निधी द्या, आगामी निवडणुकीमध्ये एकही जागा जाऊ देणार नाही, संजना जाधवांचा शिंदेना शब्द. शिवसेनेच्या मुंबई शहर आणि उपनगरातील 33 प्रभारी विभाग प्रमुखांच्या नावांची यादी जाहीर. यादीमध्ये वर्णी न लागल्यानं विलेपार्ले, गोरेगाव, दिंडोशीमधल्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी. मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये नव्या नेमणुकांवरून नाराजी. गोरेगावमधील शाखेमध्ये नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक. पदासाठी डावललं गेल्यानं नाराज असल्याची माहिती. ठाकरेंच्या पक्षातून शिंदेंकडे गेलेले जितेंद्र जनावळे नाराज. क्षमता असताना सुद्धा विभाग प्रमुख पदासाठी नेहमी डावललं जातं. जितेंद्र जनावळेंकडून सोशल मीडिया पोस्टद्वारे खंत व्यक्त. तिकडेही तसंच आणि इकडेही असंच, जितेंद्र जनावळेंची फेसबुक पोस्ट. एखाद्याची ओळख लपून काय साध्य होणार आहे? बीडमधील सर्व परिस्थितीला राज्यकर्ते जबाबदार. पोलिसांना आंडाव न लावण्यावर प्रकाश महाजनांकडून खंत व्यक्त. ठाकरेंची शिवसेना दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाच्या परवानगीच्या प्रतीक्षेत. जानेवारी 2025ला अर्ज. 3 वेळा पालिकेला स्मरणपत्र. मैदानासाठी शिंदेच्या सेनेकडून सुद्धा अर्ज. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्र्यांनी नदीजोड प्रकल्पाबाबत माहिती घेतली. गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. नदीजोड प्रकल्पासाठी 1 लाख कोटी खर्च असून 4 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येईल, महाजन यांची माहिती. गोकुळ दूध संघामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचा. गोकुळनं 3 कोटींचं टेंडर न काढता फक्त कोटेशन मागून घेतलं, ठाकरेंच्या सेनेचा आरोप. भोरमधील अनेक पदाधिकाऱ्यांचा दादांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. आमदार शंकर मांडेकरांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी राष्ट्रवादीनं कंबर कसली. कोरेगावचे आमदार महेश शिंदेंची हॉटेल आणि बेकरी मालकांसोबत बैठक. यापुढे कोणीही कृत्रिम रंग वापरणार नाही. बैठकीमध्ये हॉटेल आणि बेकरी चालकांची प्रतिज्ञा. नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी. नवीन नागपूर विकसित करण्यासाठी एनएमआरडीए, हुडको आणि एनबीसीसी यांच्यामध्ये करार. 1710 एकरमध्ये विकसित होणार नवीन नागपूर. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा करार झाला. परळीमध्ये पुन्हा वाल्मिक करारचे फोटो असलेले बॅनर. बॅनरवर धनंजय मुंडेंचाही फोटो. परळी पोलीस स्टेशन समोरच लागले बॅनर. मीरा भाईंदर महानगरपालिका 377 बेडचं रुग्णालय सुरू करणार. मनपाचा एकही रुपया खर्च न करता रुग्णालयाची 14 मजली इमारत बांधणार. मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. नंदुरबार जिल्ह्यामध्ये शासनाची योजना आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, मात्र जिल्ह्यातील काही पुढारी योजना बंद करण्यासाठी तक्रारी करतायत, डॉक्टर गावित यांचा आरोप. डोंबिवलीमध्ये बेकायदा इमारत घोटाळा प्रकरणी समर्थ कॉम्प्लेक्सवर कारवाई होणार. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समर्थ कॉम्प्लेक्स ही 7 मजली इमारत जमीनदोस्त होणार. ठाण्याच्या मुंब्र्यामध्ये आलमास कॉलनीमधील रूममधील सिलिंगचं प्लास्टर कोसळलं. या घरामध्ये कोणीही राहत नसल्यानं मोठी दुर्घटना टळली. मुंबईतील अंधेरी पश्चिमेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ईद ए मिलाद साजरी. कार्यक्रमादरम्यान लोकांना बिस्किटे आणि पाण्याच्या बॉटलचं वाटप. रत्नागिरी जिल्ह्यामधील काही गणपतींचा चंद्रग्रहणामुळे 1 दिवस उशिरा विसर्जन. देवरुखमधील पानगल्लीच्या राजाला वाजत गाजत निरोप. साश्रू नयनांनी भावपूर्ण विसर्जन. बुलडाण्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये पोलीस निरीक्षक थिरकले. विसर्जन मिरवणुकीमध्ये बंदोबस्तातील पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवला. डॉक्टर कविता अडांगळे फॉरेव्हर स्टार इंडिया अवॉर्ड 2025च्या विजेत्या अभिनेता सिद्धार्थ जाजू यांच्या हस्ते डॉक्टर कविता यांना क्राऊन घालून त्यांचं अभिनंदन. एनआयचे देशभरात 22 ठिकाणी छापे. जम्मू काश्मीरमध्ये 9 ठिकाणी, उत्तर प्रदेशमध्ये 2, महाराष्ट्रामध्ये 1 तर बिहारमध्ये 8 ठिकाणी छापेमारी. अंतर्गत सुरक्षेशी संबंधित प्रकरणामध्ये छापेमारी असल्याची माहिती.